आता समजा मला सीईटीची प्रिपरेशन करायची आहे, तर त्याचे स्टेप्स काय असतील? स्टेप नंबर 1, पहिल्यांदा तुम्ही त्या चॅप्टरचे एक फ्लो चार्ट समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा डायजेस्टमध्ये तुम्हाला एक फ्लो चार्ट मिळतो, त्या फ्लो चार्टवरून चॅप्टरला किंवा कॉन्सेप्टला रिवाईज करणं गरजेचं आहे. ही स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 2, तुम्हाला त्यातले फॉर्म्युले विथ एसआय युनिट हे माहीत पाहिजेत. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर एसआय युनिट माहीत पाहिजे. नुसतं एसआय युनिट माहीत असून काही उपयोगाचं नाही. या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर थर्ड स्टेप येते की तुम्ही त्यातले PYQ क्वेश्चन सोडवले पाहिजेत. आता प्रश्न असा येतो की PYQ किती इयरचे? तर मागच्या 3 वर्षातले PYQ इनफ आहेत. पुस्तक व्यवस्थित बघा. बरेचसे मार्केटमध्ये असे क्वेश्चन्स आहेत की जे PYQ नाहीच आहेत पण तिथं मेन्शन केलं आहे. व्यवस्थित पुस्तक बघा आणि PYQ क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा. ही थर्ड स्टेप आहे. आणि फोर्थ स्टेप ही असेल की XJE क्वेश्चन्स, म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये जे JEE मेन्सला आलेले काही क्वेश्चन आहेत त्या चॅप्टरचे ते थोडेफार सोडवणं गरजेचं आहे, कारण JEEचे क्वेश्चन CETला येत आहेत. या 4 स्टेपमध्ये CETची प्रिपरेशन करा. 10 ते 15 चॅप्टर तुमचे पिक करा आणि त्यासाठी हा जो पाथ आहे मी सांगितलेला तो फॉलो करणं गरजेचं आहे. इन्स्टंट अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.